शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण माहिती घेणार आहोत धान पिकामधलं आधुनिक तंत्रज्ञान काय आणि त्याचा अवलंब कसा करायचा, त्याचं महत्त्व आणि फायदे काय आहेत. तर याविषयी माहिती देण्यासाठी श्री प्रमोद पर्वते सर इथे आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आज आपला महत्त्वाचा विषय आहे की धान पिकामध्ये आधुनिक तंत्रज्ञान काय आहे. आता आधुनिक तंत्रज्ञान म्हटलं की बियाण्यापासून साधारण सगळ्या पिकांची सुरुवात होते. तर काही नवीन वाण काही विकसित झालेले आहेत का आणि त्याचं वैशिष्ट्य काय याविषयी आपल्याला काय माहिती देता येईल? सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. शेती आणि पूरक व्यवसायावर बहुसंख्य लोक हे उपजीविका करतात. यामुळे शेतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. अधिक उत्पादन वाढीकरिता जे बदलतं तंत्रज्ञान आहे, हे बदलतं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहीत असणं आवश्यक आहे आणि याचा जर अवलंब केला तर निश्चितच आपल्याला उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत धान पिकाचे विविध जे वाण आहेत या प्रसारित करण्यात आलेले आहेत. प्रामुख्यानं यामध्ये आता नवीन जे वाण आहेत त्यामध्ये PDKV तिलक, PDKV साधना, SKLRR1 हे नवीन वाण विकसित करण्यात आलेले आहेत. यामध्ये यांचे जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर पहिलं जे वाण आहे PDKV तिलक, हे PDKV तिलक हे वाण 140 ते 145 दिवस कालावधीचं आहे. दाण्याची जी प्रत आहे ती आखूड बारीक आहे. यासोबतच हे जे वाण आहे हे वाण ठेंगणा आणि न लोळणार आहे. यासोबतच हे जे वाण आहे हे गादमाशी आणि खोडकिळा याला साधारण प्रतिकारक आहे. याचं जे उत्पादन आहे ते प्रति हेक्टर 40 ते 42 क्विंटल पर हेक्टर उत्पादन आहे. दुसरं जे वाण आहे ते PDKV साधना आहे. PDKV साधना हे वाण 118 ते 120 दिवसांचा कालावधी आहे. याची प्रत दाण्याची जी प्रत आहे ही दाण्याची प्रत मध्यम बारीक आहे. यासोबतच ही जातसुद्धा ठेंगणी असून न लोळणारी आहे आणि ही जातसुद्धा खोडकिळा आणि करपा या रोगांना साधारण प्रतिकारक आहे. याचं जे उत्पादन आहे ते 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. यानंतर तिसरं जे वाण आहे ते आहे SKLRR1. तर हे वाण 135 ते 137 या कालावधीचं आहे आणि ही जे वाण आहे हे ठेंगणं आहे. यासोबतच हे जे वाण आहे हे खोडकिळा आणि करपा या रोगांना साधारण प्रतिकारक आहे. यासोबतच याचं जे उत्पादन आहे ते 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे न पॉलिश केलेला जो तांदूळ आहे त्या तांदळामध्ये लोहाचं प्रमाण सर्वात अधिक आहे. यासोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत धान पिकाचे विविध जे वाण आहेत हे प्रसारित करण्यात आलेले आहेत आणि शेतकरी बंधूंनी या प्रसारित वाणांचा जर अवलंब केला तर निश्चितच आपल्याला अधिक उत्पादन मिळेल. सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की हे वाण आपण जे सांगितले याची साधारण बियाण्याची उपलब्धता कुठे होऊ शकते, आपल्याला काही सांगता येईल? हे जे बियाणं आहे सर्व वाणांचे हे बियाणं आपलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत जे विविध कृषी विज्ञान केंद्र आहेत या कृषी विज्ञान केंद्राकडे आपल्याला उपलब्ध होतात. यासोबतच महाबीज जे आहे त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला हे बियाणं वाण उपलब्ध होतात. हे करत असताना उत्पादन खर्च भात पिकामध्ये सध्या खूप वाढतो आहे किंवा भात पिकत नाही तर सगळ्यात पिकांचं उत्पादन खर्च खूप वाढतो आहे. तर भात पिकामध्ये उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काही उपाययोजना किंवा लागवडीच्या काही पद्धती आहेत का? निश्चित सर. पूर्व विदर्भामध्ये धान पिकाची लागवड ही पर्याय तयार करून आपण ज्याला रोपवाटिका म्हणतो, रोपवाटिका तयार करून चिखलणी करून त्याची पुनर्लागवड करतात. यामध्ये मजुरांची जी उपलब्धता आहे खूप मोठ्या प्रमाणात लागत असते आणि यामुळे मजुरावरील जो खर्च आहे तो सुद्धा याच्यामध्ये वाढत असतो. आपण जर खर्च बघितला तर एकूण उत्पादन खर्चापैकी
जवळपास 22 ते 28% खर्च हा मजुरांवरती होतो. आणि मजूर जर वेळेवर मिळाले नाही तर त्यामुळे काय होते की रोवणीला उशीर होतो आणि परिणामी कीड आणि रोगांचा जो प्रादुर्भाव आहे हा पिकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आणि यामुळे पीक उत्पादनामध्ये साधारण 25 ते 30% पर्यंत घट येऊ शकते. पीक उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर यामध्ये पेरीव पद्धत जी आहे भात पिकाची ही निश्चितच खूप चांगली आहे आणि त्याचा अवलंबसुद्धा शेतकरी बंधू करत आहेत. तर पेरीव पद्धत करत असताना ती कशी करतात हा एक भाग, आणि त्याच्यामुळे उत्पादन खर्च कसा कमी होतो याविषयी आपल्याला काय सांगता येईल? सर, आता पूर्व विदर्भ जो आहे तर पूर्व विदर्भामध्ये आवत्या पद्धतीनं याची लागवड करतात, पेरणी करतात. तर याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने बियाणे जे आहेत ते जमिनीवरती फोकून देतात. तर यामुळे काय होते की असमान अंतर जे आहे, कमी उगवण, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव, तर याच्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये कमी उत्पादन जे आहे ते कमी दिसून येते. तर आपली जी ही पेरीव पद्धत आहे तर या पेरीव पद्धत ही याच्यामध्ये आपण यंत्राच्या सहाय्याने पेरणी करतो. जे यंत्र आहे हे पंजाब कृषी विद्यापीठ लुधियाना यांनी हे विकसित केलेलं आहे. याला आपण राईस ग्रेन प्लांटर म्हणतो, ज्याला आपण पेरणी यंत्रसुद्धा म्हणू शकतो. तर या पेरणी यंत्राच्या सहाय्यानं आपण जे बियाणं आहे हे बियाणं थेट जमिनीमध्ये पेरतो. तर याच्यामध्ये चिखलणी किंवा रोपवाटिका करण्याची गरज नाही. आता ही जी मशीन आहे आपण ज्याला पेरणी यंत्र म्हणतो किंवा राईस ग्रेन प्लांटर म्हणतो, तर याच्या सहाय्यानं पेरणी आपल्याला करता येते. याच्यामध्ये 25 ते 30 सेंटीमीटर हे 2 ओळीमधील अंतर, तर 2 रोपांमधील अंतर 5 ते 7 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला ठेवता येते. यासोबतच याच्यामध्ये पेरणीसोबत खत देण्याची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे. तर याच्यामुळे निश्चितच आपल्याला फायदा मिळतो. आता आपण जर याचे फायदे बघितले तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला फायदा आहे की पेरणी पद्धतीमध्ये चिखलणी रोपवाटिका करण्याची गरज नाही. त्याच्यामुळे याच्यावर होणारा जो खर्च आहे त्याच्यामध्ये बचत होते. दुसरं महत्त्वाचं आहे की मजुरांचा जो खर्च आहे हा सुद्धा आपण याच्यामध्ये टाळू शकतो. मजुरांची उपलब्धता फार कमी असते याच्यामध्ये. तिसरं जे महत्त्वाचं आहे ते आहे याच्यामध्ये बियाणाचे जे प्रमाण आहे ते कमी लागते. हेक्टरी जवळपास आपण 25 ते 30 किलो बियाणे हे याच्यामध्ये वाचवू शकतो. त्याच्यानंतर पाणी जे आहे हे सुद्धा या पद्धतीमध्ये कमी लागते. आपण जर पारंपरिक रोवणी पद्धत बघितली आणि ही धान लागवडीची पेरीव पद्धत, तर याच्यामध्ये पेरीव पद्धतीमध्ये आपल्याला पाणी जे आहे हे कमी लागते. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर शारीरिक कष्ट, जे महिलांचे शारीरिक कष्ट होतात लागवडीचं आहे किंवा इतर जे कष्ट आहेत तर पेरीव पद्धतीमध्ये ते आपल्याला कमी करता येतात. याच्यानंतर चिखलणी लागवडीचा जो खर्च आहे याच्यामध्ये आपण कमी करतो पूर्ण. तर त्याच्यामुळे नफा आणि लागवडीचे जे गुणोत्तर आहे खर्चाचं तर याच्यामध्ये पेरीव पद्धतीमध्ये आपल्याला ते जास्त आढळून येते. या व्यतिरिक्त आपण जी धानाची वाण लावलेलं आहे हे धानाचं वाण जवळपास 10 ते 15 दिवस आधी काढणीला येते. त्याच्यानंतर म्हणजे नियंत्रित लागवड केल्यामुळे आपल्याला या पद्धतीमध्ये आंतरमशागतीसाठी जे अवजार आहेत त्या अवजारांचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये वापर करता येतो. तर पेरीव पद्धतीमध्ये आपण जर बघितलं सर तर कमी खर्चाची पद्धत किंवा लागवडीचा जो खर्च आहे हा लागवडीचा खर्च कमी करण्याची खूप चांगली पद्धत आहे. आपण जे यंत्र सांगितलं ते शेतकऱ्यांना सहज उपलब्ध आहे? कृषी विभागामार्फत सर अनुदानावरती हे यंत्र उपलब्ध आहेत आणि आता सध्या शेतकरी हे यंत्राचा अवलंब करून सुद्धा त्या पद्धतीनं लागवड करीत आहेत. म्हणजे आता जसं आपण बघितलं की पाऊस झाला, अनइव्हन पाऊस झाला, कधी परे तयार होत नाही, कधी परे तयार झाले तर पाऊस होत नाही चिखलणी लायक. म्हणजे ह्या ज्या पावसाच्या वागण्यामुळे जे धान लागवडीला विलंब होतो तो थोडासा कमी किंवा जास्ती असेल तरी पेरीव पद्धतीमध्ये धान लागवड करणं शक्य आहे. याच्यासाठी ड्रम सीडर ही एक पद्धत निघालेली आहे. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी भात संशोधन संचालनालय हैदराबाद यांनी हे विकसित केलेले आहे. याच्यामध्ये चिखलणी केलेल्या सपाट शेतामध्ये मोड आलेले बियाणं आपण पेरणी करू शकतो या ड्रम सीडरच्या सहाय्यानं. तर याच्यामध्ये ड्रम सीडरच्या सहाय्यानं आपण जर पेरणी केली तर त्याच्यामध्ये जे 2 ओळीमधील अंतर आहे हे 20 बाय 20 सेंटीमीटर, तर 2 रोपांमधील अंतर जे आहे ते 5 ते 7 सेंटीमीटरपर्यंत आपण ठेवू शकतो. यामध्ये सुद्धा मजुरांची जी म्हणजे मजुरांवरील जो खर्च आहे तो सुद्धा आपला कमी होतो. तर ही एक पद्धतसुद्धा खूप चांगली आहे ड्रम सीडरसाठी. आणि आपत्कालीन जसं आपण म्हटलं की आपत्कालीन परिस्थितीमध्ये, तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये या पद्धतीचा आपण अवलंब करू शकतो.
निश्चित. पण हे जे आपण म्हणाले मोड मोड आलेले. आणायचे, तर ह्या मोड आणण्यासाठी किंवा काही बीज प्रक्रिया किंवा असं काही करणं आवश्यक आहे का, किंवा कशा पद्धतीनं मोड आणता येतील? मोड आणण्यासाठी सर आपण त्याला पाण्यामध्ये भिजू द्यायचं. 12 तास पाण्यामध्ये भिजू दिल्याच्या नंतर आपण त्याला गोणपाटामध्ये किंवा तणशीमध्ये आपण त्याला ठेवतो. त्याच्यानंतर मग त्याला मोड येतात आणि हे मोड आलेलं बियाणं मग आपण त्या ड्रम सीडरमध्ये ठेवतो आणि त्या ड्रम सीडरच्या सहाय्याने आपण याची पेरणी करतो. निश्चितच. तर शेतकऱ्यांनी या सुद्धा बाबीचा अवलंब आपल्या शेती करत असताना करावा. दुसरी एक महत्त्वाची आहे की अनेक बाबी, जसं म्हटलं, रोवणी करण्यापासून ते काढणीपर्यंत ते मळणीपर्यंत मजुरांची खूप आवश्यकता असते या धान पिकात, आणि सगळ्या शेतकऱ्यांचे एका वेळेस मजूर लागत असतात त्या पिकामध्ये. तर हे टाळण्यासाठी किंवा मजुरांचा खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणामधून काही अजून उपाय आहेत का? हो, निश्चितच सर. धान पिकामध्ये आपण जर यांत्रिकीकरणाचा अवलंब केला तर खूप साऱ्या समस्या आपल्याला याच्यामधून सोडविता येतात. जसं आपण पहिलं म्हटलं की मजुरांची समस्या, तर मजुरांची समस्या ही भेडसावणारी समस्या आहे. जर यांत्रिकीकरण पद्धतीनं आपण जर लागवड केली तर निश्चितच मजुरांवरील जो खर्च आहे आपल्याला कमी करता येऊ शकतो. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर बाजारपेठेमध्ये विविध ज्या कंपन्या आहेत त्यांनी राईस ट्रान्सप्लांटर आणलेले आहेत, ज्याला आपण लागवड मशीन म्हणू शकतो. तर ह्या विविध कंपन्यांच्या ज्या पॅडी ट्रान्सप्लांटर आहेत ह्या उपलब्ध आहेत आणि याच्या सहाय्यानं आपण जर लागवड केली तर निश्चितच याच्यामधून आपल्याला जो लागवडीचा खर्च आहे हा कमी करता येतो. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला नियंत्रित पद्धतीनं लागवड करता येते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जी आपण रोपं तयार करतो, रोपवाटिका, ही कमी जागेमध्ये आपल्याला तयार करण्याची आवश्यकता असते. तर याच्यामुळे काय होईल की आपण त्याचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियंत्रित पद्धतीनं लागवड केली असल्यामुळे याच्यामध्ये आपण जे आंतरमशागतीसाठी इतर अवजार आहेत तर हे अवजार आपण याच्यामध्ये वापरू शकतो. तर निश्चितच यांत्रिकीकरणामध्ये आपण जर गेलो तर महिलांचे जे कष्ट आहेत ते सुद्धा आपण याच्यामधून कमी करू शकतो. लागवडीसाठी जसं पॅडी ट्रान्सप्लांटर आहे याचा आपण वापर करू शकतो. नंतर आपल्याला जेव्हा निंदन करायची वेळ येते तण व्यवस्थापनासाठी तर त्याच्यासाठी पॉवर विडर आहेत, कोनो विडर आहेत, यांचासुद्धा जर आपण वापर केला तर निश्चितच त्याच्यामधून आपल्याला फायदा मिळतो. याच्या व्यतिरिक्त सर, जसं काढणीला येतो आपला पीक, आपण कापणी करताना सुद्धा आता मार्केटमध्ये रिपर, हार्वेस्टर आलेले आहेत. आपण जर याच्या सहाय्यानं, रिपर आहेत किंवा हार्वेस्टर आहेत, यांच्या सहाय्यानं आपण जर धान पिकाची कापणी केली तर निश्चितच त्याच्यामधून आपल्याला फायदा मिळतो. किंवा अवकाळी पाऊस आहे तर अवकाळी पावसापासून सुद्धा आपण आपल्या पिकाचं संरक्षण करू शकतो, कारण फार कमी वेळामध्ये आपण पिकांची कापणी या पद्धतीनं करू शकतो. निश्चितच. तर सर, आपण या मुद्द्यावर घेऊया एक अल्पशी विश्रांती. शेतकरी बंधूंनो, अल्पविश्रांतीनंतर आपलं पुनश्च स्वागत आहे. याच्यामध्ये एक रासायनिक खतं हा एक महत्त्वाचा विषय आहे की रासायनिक खताचा खर्च दिवसेंदिवस वाढतो आहे. तर तो खर्च कमी कसा करता येईल किंवा योग्य वेळेस रासायनिक खत कसं देता येईल आणि कसं द्यायला हवं, याविषयी काही तंत्रज्ञान आहे का? शेतकरी बंधू अधिक पीक उत्पादनाकरिता रासायनिक खतांचा वापर करतात. यासोबतच काही शेतकरी बंधू हिरवळीच्या खतांमध्ये सोनबोरू किंवा ढेंचा याचा वापर करतात आणि चिखलणी करून त्याच्यामध्ये गाडतात. यासोबतच आपण जर म्हटलं तर एक कमी खर्चाचं उत्तम जैविक खत म्हणून आपण अझुलाचा वापर करू शकतो. अझुला हे जे जैविक खत आहे किंवा वनस्पती आहे ही शेवाळ या गटामधली आहे आणि ती पाण्यावर तरंगत असते. तर ही जी वनस्पती आहे या वनस्पतीचा वापर आपण धान पिकामध्ये जैविक खत म्हणून करू शकतो. याच्या वापरण्याच्या सर 2 पद्धती आहेत. एक पहिली पद्धत आहे की धान बांधीमध्ये लागवडीच्या अगोदर जवळपास 1 महिन्याच्या अगोदर आपण ते बांधीमध्ये टाकतो आणि नंतर पाणी असताना, त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की पाणी असताना आपण टाकतो आणि त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर चिखलणीमध्ये नांगराच्या सहाय्यानं त्याला गाडतो. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण लागवडीनंतर 10 दिवसानंतर आपण जमिनीमध्ये ते टाकतो आणि नंतर त्याला विळ्याच्या किंवा कोयत्याच्या सहाय्यानं किंवा जे आंतरमशागतीचे विविध अवजार आहेत त्यांच्या सहाय्यानं आपण त्यांना जमिनीमध्ये गाडतो. तर हे जे अझुला आहे हे अझुला हवेमधील जे मुक्त नत्र आहे हे मुक्त नत्र स्थिर करते
तर त्याच्यामुळे आपल्या धान पिकामध्ये जे नत्रयुक्त खतं आहेत तर त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 40% त्याच्यामध्ये आपल्याला बचत करता येईल. यासोबतच कमी खर्चाचं जर आपण म्हटलं सर किंवा अधिक चांगलं उत्पादनासाठी तर युरिया ब्रिकेटचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये वापर करता येईल. युरिया ब्रिकेट हे DAP आणि युरिया यांचं मिश्रण आहे. त्याच्यामध्ये युरिया 60% आणि DAP जी आहे ते 40% यांचं ते मिश्रण आहे. एक गोळी जी आहे साधारण 2.7 ग्राम वजनाची आहे आणि एका हेक्टरला साधारण 175 किलो युरिया ब्रिकेट्स लागतात. तर आपण जर हे आपल्या धान पिकामध्ये याचा अवलंब केला तर निश्चितच याच्यामधून आपल्याला फायदा मिळतो. नत्रयुक्त जे खतं आहेत जे पाण्याद्वारे वाहून जातात तर ते आपल्याला टाळता येईल याच्यामधून आणि आपला जो खतांवरील खर्च आहे हा खर्चसुद्धा 30 ते 40% आपल्याला याच्यामध्ये कमी करता येईल. किती दिवसात युरिया ब्रिकेट ही शेतामध्ये धान पिकात वापरल्या पाहिजे? युरिया ब्रिकेट करण्यासाठी आता कृषी विभागाकडून ज्या यंत्र आहेत तर त्याच्यावरती अनुदान आहे. तर आपण त्यांच्या माध्यमातून सुद्धा युरिया ब्रिकेट मशीन खरेदी करू शकतो आणि युरिया ब्रिकेट तयार करून आपण आपल्या शेतामध्ये वापरू शकतो. हे वापर करताना आपल्याला आपण जेव्हा धानाची लागवड करतो तर धानाची लागवड केल्याच्या नंतर आपली जी 4 रोपं येतील तर 4 रोपांच्या मधोमध आपल्याला एक गोळी खोचायची आहे आणि ही गोळी खोचण्यासाठी सुद्धा आता आपल्याला टोकन यंत्रसुद्धा निघालेले आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला श्रम जे आहेत हे श्रम कमी करता येतील. तर निश्चितच याच्यामधून आपल्याला फायदा मिळतो. म्हणजे ह्याच्याप्रमाणे जर वापर केला तर खताची बचत होईल. खताचं जे लॉस होणार आहे किंवा निघून जाणार आहे नत्रयुक्त खतं ती सुद्धा कमी बाहेर जातील आणि पूर्णपणे वापर होईल. हा एक भाग. आणि ॲझोला सारखं जे आपण बोललात की जैविक म्हणजे ती वनस्पती आहे ती वनस्पतीचा वापर जर केला तर नत्रयुक्त खतं सुद्धा ते कमी द्यावी लागतील. एक मला असा प्रश्न आहे की ॲझोला हे खत जे आहे ते कुठे विकत मिळतं की शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा तयार करू शकतात? सर शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा तयार करू शकतात. ॲझोलाचा जो आता सध्या फायदा म्हणजे उपयोग होताना दिसत आहे तो आहे जनावरांकरिता खाद्य म्हणून. आपले जे जनावर आहेत मग कोंबडी असो गाई असो म्हैस असो तर यांच्या खाद्यामध्ये आपण ॲझोलाचा वापर करतो. यासोबतच मी जसं आपल्याला सांगितलं की भात शेतीमध्ये सुद्धा एक जैविक खत म्हणून आपण याचा वापर करू शकतो. तर याला तयार करण्यासाठी खूप मोठी जागा लागत नाही. हे घरच्या घरी सुद्धा आपण तयार करू शकतो. तर आपण हा मुद्दा पुढे घेऊया. तत्पूर्वी घेऊया एक अल्पशी विश्रांती. अल्पशा विश्रांतीनंतर शेतकरी बंधूंना आपलं पुनश्च स्वागत आहे. आपण बघत होतो ॲझोला शेतकऱ्यांना कसं तयार करता येईल किंवा त्याविषयी आपण माहिती देत होतात. ॲझोला तयार करणे आपण घरी तयार करू शकतो. त्याला खूप जास्त जागेची आवश्यकता नाही. तर जमिनीमध्ये एक लहान 9 इंचपर्यंत आपण खड्डा तयार करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण जर ही ताडपत्री टाकली तर ताडपत्रीवरती आपल्याला 5 ते 7 किलो बारीक जी चाळलेली माती आहे ती माती आपल्याला त्याच्यावरती टाकायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साधारण 1 ते 1.5 किलो शेणाचं स्लरी बनवून त्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तो पूर्ण जो टाका आहे आपला तर तो पूर्ण पाण्यानं भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपलं हे जे ॲझोला आहे हे ॲझोला आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं बियाणं म्हणून टाकायचं आहे. एक साधारण 15 दिवसामध्ये हा पूर्ण झपाट्यानं पसरून येतो. पसरून आल्याच्यानंतर आपल्याला जर जनावरांना खाद्य म्हणून द्यायचं असेल तर त्याला 2 स्वच्छ पाण्यानं धुणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे काय होईल की जी शेणाची वास आहे ती निघून जाईल आणि जनावरांचं जे खाद्य आहे त्या खाद्यांमध्ये आपण मिश्र करून आपण ते त्यांना देऊ शकतो. यासोबतच धान पिकामध्ये सुद्धा आपण त्याला जैविक खत म्हणून टाकू शकतो. निश्चित हा एक आता ॲझोला पर्याय शेतकरी तयार करू शकतात. अजून एक महत्त्वाचं मागील काही वर्षात आपण बघतो आहे की भात पिकाचं तुडतुडे या किडीमुळे अतोनात नुकसान होत आहे. त्याच्यामुळे तुडतुडे किडीचं नुकसान जर टाळायचं असेल तर काही पद्धती आहेत का ज्याच्यामुळे तुडतुड्यांचं नियंत्रण आपल्याला करता येऊ शकेल? निश्चित सर. आता तुडतुडा नियंत्रणाकरिता पट्टा पद्धती विकसित करण्यात आलेली आहे. नियंत्रित लागवडीनं आपण जर रोपांची लागवड केली जसं 20 बाय 15 सेंटीमीटर अंतराने आपण जर लागवड केली तर याच्यामध्ये निश्चितच कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला कमी मिळतो. ही जी पट्टा पद्धत आहे ह्या पट्टा पद्धतीमध्ये 10 ओळीनंतर किंवा 2 मीटर अंतरानंतर आपल्याला एक 30 सेंटीमीटरचा मोकळी जागा सोडायची आहे. तर त्याच्यानंतर परत लागवड करायची आहे.
तर असे मधामधात आपल्याला पट्टे 30 सेंटीमीटरचे सोडायचे आहेत. तर याच्यामुळे तुडतुडा जो आहे तर तुडतुड्याच्या नियंत्रण करण्यामध्ये आपल्याला मदत होते. याचे जर महत्त्वाचे फायदा बघितले आपण पट्टा पद्धतीचे, तर पहिला फायदा हा आहे की सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतो. दुसरं आहे की जमिनीमध्ये आपली हवा खेळती राहते, त्यामुळे तुडतुडा वाढीसाठी जे अनुकूल वातावरण पाहिजे तर तो अनुकूल वातावरण तयार होत नाही. त्याच्यानंतर आपल्याला खत देण्यासाठी, कीटकनाशक फवारणी करण्यासाठी हे जे मधातली जागा आहे किंवा पट्टा आहे, ह्या पट्ट्यामधून आपण चालत जाऊ शकतो किंवा त्याचा आपण वापर करू शकतो. यासोबतच जे शेतकरी बंधू बीजोत्पादन कार्यक्रम घेतात, तर बीजोत्पादन कार्यक्रम घेताना ह्या मधाच्या पट्ट्याचा वापर जो आहे हा भेसळ काढण्यासाठी वगैरे करू शकतात. आणि या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भावसुद्धा कमी प्रमाणामध्ये होतो. धान पिकामध्ये बदलत्या तंत्रज्ञानाविषयी जी काही माहिती आहे ती शेतकऱ्यांना कोणत्या माध्यमातून मिळवता येईल? सर, माहिती तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो शेतीमध्ये आता होत चाललेला आहे. विविध जे मोबाईल ॲप्स आहेत किंवा माहिती तंत्रज्ञान आहे याचा वापर शेतकरी करत आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत यामध्ये विविध जे ॲप्स आहेत ते विकसित करण्यात आलेले आहे. याच्यामधलं DEE PDKV ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी हे एक ॲप्स आहे. याच्यामध्ये धान पिकासोबतच इतर पिकांची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त PDKV पेस्ट गाईड म्हणून ॲप्स तयार करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये कीड आणि रोग नियंत्रणाबाबत माहिती आहे. या व्यतिरिक्त PDKV वीड मॅनेजर हे सुद्धा एक ॲप तयार करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये तण नियंत्रणाच्या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. यासोबतच केंद्रीय भात संशोधन केंद्र कटक ओरिसा यांनीसुद्धा राईस एक्सपर्ट नावाचं मोबाईल ॲप्स तयार केलेलं आहे. तर या मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी या तंत्रज्ञानाची माहिती घेऊ शकतात. तर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी निश्चितच आपल्या उत्पन्नामध्ये भर घालू शकतील असा निश्चित विश्वास आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्याला दिलेल्या माहितीचा आपण आपल्या शेतीमध्ये योग्य उपयोग करालच आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ निश्चित होईल अशी अपेक्षा करतो. आणि आपल्याला माहिती देण्यासाठी श्री पर्वते सर इथे आलेत. त्यांनी शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली. त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.